सध्या विकृत विचाराने सामाजिक तेढ निर्माण कशी होईल याचा आटोकाट प्रयत्न केला जातो। सातारा नगरीचे संस्थापक छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची औरंगजेबाची कन्या आणि झेनुत्तनिसा हिच्या स्मरणार्थ बांधलेल्या दैदिप्यमान वारसा असलेल्या पिढ्यांनी नक्की आता काय केलं आहे आतमध्ये बघा। मशिदीची पाहणी करणार आहोत। तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन घटना पाहत राहा। ही आहे सातारा येथील बेगम मशीद। या मशिदीचा जीर्णोद्धार अलीकडेच केला आहे आणि सुंदर अशी इमारत उभा केली आहे। इथे आपण पाहताय सुबक असे नक्षीकाम केले असून अगदी राजशाही थाटात शोभावे असे ही मस्जिद आरसीसीमध्ये उभा केले आहे। या ठिकाणी जुन्या मशिदीची अगदी पडझड झाल्याने छत्रपतींनी त्या इमारतीच्या जागेवर ही नवीन इमारत उभा केली असून समोर जे दिसते ते एक मौलाना त्यांच्या बांधवांना काही कथा ऐकवत आहेत। त्या कथा अगदी त्या नवयुवकांना प्रेरणादायी ठरणारे आहेत आणि आपण पाहतोय ते मशिदीची सुंदर अशी जागा आणि नमाज पठणासाठी आकर्षक अशा असलेल्या चटया। औरंगजेबाच्या कन्येने छत्रपती शाहू महाराज यांना योग्य वागणूक देऊन त्यांचा सांभाळ केला। त्याच्या कृतज्ञतेप्रित्यर्थ छत्रपती शाहू महाराज यांनी सातारा येथील अजिंठा किल्ल्याच्या पायथ्याशी ही बेगम मशीद उभा केली असून आपण समोर पाहतोय ते बेगम यांच्या कब्रस्तानाची प्रतिकृती आहे। इथे मूळ समाधी दिल्लीमध्ये असून तिची प्रतिकृती या मशिदीमध्ये आहे। सध्या राजघराण्यातील प्रत्येक व्यक्ती वर्षातून किंवा 6 महिन्यातून येऊन इथे दर्शन घेतात। प्रेक्षकांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय छत्रपती शाहू महाराज, जय रुद्रशंकर। आज आपण ज्या वास्तूत उभा आहे ही वास्तू चक्रवर्ती सम्राट थोरले शाहू महाराज यांनी औरंगजेबाची मुलगी ज्यांनी त्यांचा सांभाळ केला, ज्यांनी त्यांना एक चांगली वागणूक दिली अशा झैनुत्तनिसा बेगम यांच्या स्मृती प्रत्यार्थ या ठिकाणी साताऱ्यात पहिल्यांदा ज्यावेळी त्यांनी किल्ल्यावरची राजधानी जमिनीवर आणली त्यावेळी ज्यावेळी त्यांनी जे बांधकाम केलं त्या बांधकामात त्यांनी ज्या मूळ काही बिल्डिंग बांधल्या सुरुवातीच्या बांधकामामध्ये त्यामध्ये रंगमहाल असेल, तख्ताचा वाडा असेल, त्याबरोबर फरासखाना असेल, त्याबरोबर ही बेगम मशीद असेल, त्याच्या समोरच्या बाजूला जो ग्राउंड आहे त्या ठिकाणी थोरल्या शाहू महाराजांची बागा होती आणि या ठिकाणी त्यांनी त्यांची जी ज्या झैनुत्तनिसा आहे यांच्या स्मृतीप्रत्यार्थ एक थडगं त्यांनी या ठिकाणी बांधलं। त्यांची मूळ कबर दुसऱ्या ठिकाणी, या ठिकाणी त्यांनी त्यांच्या स्मृतीप्रत्यार्थ एक थडगं बांधलं की जेणेकरून त्या ठिकाणी नमाज पठण होईल किंवा त्या ठिकाणी धार्मिक विधी होतील की त्यांचा काहीतरी पुण्याचा भाग त्यांना मिळावा। वारंवार आपण बघतोय की ह्या प्रॉपर्टीच्या असल्याचं निदान मिळणं हे मूळ छत्रपती घराण्याकडे ही प्रॉपर्टी छत्रपती शाहू महाराजांपासून ते आता श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराजांपर्यंत जेवढे छत्रपती आहेत त्या सगळ्या छत्रपतींच्या मूळ इत्यादी प्रॉपर्टी राहिलेली आहे। त्या प्रॉपर्टीचे जे ट्रस्टी आहेत ते मूळ ट्रस्टी छत्रपती उदयनराजे भोसले, त्यांची बहीण छत्रपती मनीषाराजे भोसले, त्यानंतर शिवेंद्रराजे भोसले जे आपले महाराष्ट्राचे आता PWD मिनिस्टर आहेत, त्यानंतर आमच्या आदरतवाड्याच्या वृषालीराजे भोसले आणि अक्कासाहेब महाराज या सगळ्यांच्या मूळ इत्यादीतली प्रॉपर्टी, या प्रॉपर्टीचा प्रॉपर्टी कार्डसुद्धा त्यांचा आहे। आज आपण ही नवीन वास्तू बघतोय। खऱ्या अर्थानं 2009 साली छत्रपती उदयनराजेंच्या आदेशाने आणि समस्त
राजघराण्याच्या आदेशाने या ठिकाणी आपण या नवीन वास्तूचं निर्माण केलं. खऱ्या अर्थानं जुनी मशिदीचं जे बांधकाम होतं ते जीर्ण झाल्या कारणाने नमाज पठणाला त्रास होत होता. ही गोष्टी आम्ही छत्रपतींना सांगितली. छत्रपतींनी सांगितले की आपण व्यवस्थितपणे मोठी मशीद बांधूयात आणि त्यांच्या आदेशाने या ठिकाणी ही मशीद झाली. जसं आपल्याला माहीत आहे, कटकेपासून अटकेपर्यंत असलेलं मराठ्यांचं साम्राज्य आणि या साम्राज्यामध्ये समता समानता बंधुतेचा विचारधारा असणारा मराठ्यांचा विचार हा असाच जोपासला जावा म्हणून छत्रपतींच्या घराण्याने आत्तापर्यंत मशिदीचं आपल्या संरक्षणात ठेवलेली आहे. ही मशीद आणि शाही मशीदसुद्धा छत्रपतींच्या संरक्षणात आहे. आणि जोपर्यंत सुमित्राराजे भोसले होत्या तोपर्यंत राजमाता होत्या तोपर्यंत इथं दिवाबत्तीचा सुद्धा मान सुमित्राराजे भोसलेंच्या हस्ते होत होता. दरवर्षी इथं तेलाचे डबे दिले जायचे मशिदीत, दिवा लावायला गोड तेलाचे डबे, आणि ते पुढं त्यांच्या पिढ्यांनी चालू ठेवलेले आहे. असं इनामपत्र बघायला गेलं तर सातारा गॅजेटियरमध्ये याची नोंद आहे. त्यानंतर छत्रपती घराण्याच्या दप्तरात याची नोंद आहे. आणि याचं इनामपत्र मूळतः ही मशीद छत्रपती घराण्याच्या एकतरीत असल्यामुळे, छत्रपती घराण्याच्या मालकीच्या असल्यामुळे याचं असं कुठलं स्पेसिफिकेशन इनामपत्र आपल्याला अवेलेबल नाही आहे. जे काय आहे ते छत्रपतींनी शाहू महाराजांपासून ते आत्ताच्या छत्रपतींच्या स्वतःच्या एकतरीत असलेली मशीद आहे. त्यामुळं राजघराण्याची जी मशीद आहे म्हणावी लागेल. आणि ह्या पद्धतीनं हा विस्तृर्ण पट आहे. त्यामुळं आपल्याला सातारा गॅजेटमध्ये किंवा अनेक कागदपत्रामध्ये ही मशीद शाहूंनी बांधली किंवा ही मशीद शाहू महाराजांनी साताऱ्यात आल्यानंतर बांधली जे वर्णन मिळतात. त्यामुळे आम्ही सर्व साताऱ्यातील जेवढे मुस्लिम समाज आहे किंवा या भागात राहणारा जो मराठा मुसलमान समाज आहे आणि नेहमी छत्रपती शिवरायांवर, छत्रपती संभाजी महाराजांवर, छत्रपती शाहू महाराजांवर प्रेम करणारा आमचा मुस्लिम समाज, आमच्या या हा मराठा मुस्लिम समाज हा कायम भगव्याशी एकनिष्ठ राहिलेला आहे. भगव्याचा रंग गर्द भगवा करण्याकरिता आमच्या पूर्वजांनी बलिदान दिलेलं आहे. त्यामुळं हे जे आहे हे थोरल्या छत्रपती शाहू महाराजांनी जे बांधलेलं आहे त्यात फक्त रिनोव्हेशन छत्रपतींच्या आदेशानं झालेलं आहे. थोडे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय रावदर्शन.